अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना महाराजांचा जिरेटोप घातला. यावरून आता महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराजांचा जिरेटोप हा भेटवस्तू नाही, तर तो स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. याआधी 2022मध्ये देखील देशाच्या फुटबॉलचे भवितव्य प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे धोक्यात आलं होतं. फिफाने आणि आशियाई फुटबॉल परिषदेने भारतीय फुटबॉल टीमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही व्यक्तीला 3 वर्षापेक्षा जास्त काळ अध्यक्ष राहता येत नाही. ते 2009 पासून 2022 पर्यंत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष होते, जोपर्यंत त्यांना सुप्रीम कोर्टाने काढून टाकलं नाही तोपर्यंत. स्वतःला अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर पटेल यांनी नवीन घटना मान्य होईपर्यंत आपला कार्यकाळ वाढवावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली, परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत फुटबॉलच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासक समिती नेमली. यात सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश होते. या समितीला रोखण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सर्व राज्याच्या फुटबॉल महासंघांना आपल्या बाजूने उभे राहण्यासाठी दबाव आणून कोर्टाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुप्रीम कोर्टाने सर्व राज्याच्या फुटबॉल महासंघांना तंबी दिली की जर तुम्ही प्रफुल्ल पटेल यांची साथ दिली तर तुमच्यावर ही कारवाई करण्यात येईल. आणि शेवटी महाशयांना पायउतार व्हावे लागले. आता या सगळ्यावरती सर्वासार्व म्हणून त्यांनी ट्विट केलेलं आहे. पण या ट्विटमध्ये त्यांनी फक्त काळजी घेऊ एवढंच सांगितलेलं आहे. बाकी त्यांनी माफी वगैरे मागितलेली नाही. याच्यामध्ये मला असं वाटतं की एका पक्षाच्या नेत्यानं त्यांना तो एक ऑनर म्हणून घातलेला होता आणि त्याच्यामध्ये कुठेही मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना दुखवण्याचा संबंध नव्हता. संबंध 100% नसणार आहे. आणि याच्यामध्ये देखील मला असं वाटतं की कोणी राजकीय राजनीती करू नये, परंतु अशा पद्धतीनं त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. परंतु हा काय दोष ज्यांना घातलाय त्यांचा असू शकत नाही. आता कदाचित निवडणूक आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत, पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं 100% ग्वाही देतो की अशा पद्धतीची पुनरावृत्ती आमच्याकडनं होणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर कोणाला जिरेटोप घातल्यानंतर तो अवमान वाटत असेल तर तशा पद्धतीची आमच्याकडनं प्रक्रिया होणार नाही.